सत्कार उद्याची मंत्री राधा गौडा आणि साऱ्या गोपिका कृष्ण सुदामा वागड्या याचा समाज प्रबोधन करणारा संवाद आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तत्पूर्वी कंस राजाची बहीण पूर्णा हिचा आध्यात्मिक हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ गोळी तालुका संघर्षवर सविनय सरीचे सादर करत आहोत. पुतळा राक्षसीचा वध कंस राजाच्या बंदिशाळेमध्ये देवकीच्या 6 बाळांचा कंस राजाने वध केला. 7वा बळीला आमदार केला. देवकीचे 8वे बाळ मध्यरात्री बंदिशाळेमध्ये जन्माला आलेला आहे. बंदिशाळेची द्वारपाल निद्रावस्थेमध्ये असताना या वसुदेवानं काय केलेलं आहे बा? या वसुदेवानं देवकी आणि यशोदेच्या बाळांची अदलाबदल केलेली आहे आणि कंस राजाचा कर्णविकार हा गोकुळामध्ये वाढू लागलेला आहे. काही दिवसामध्ये त्या कंस राजाला त्या नंदाच्या चमत्कारिक बाळाचा संशय येऊ लागला आहे आणि त्यानं आपल्या मारलेल्या बहिणीला माया विकुंठ राक्षसीला त्या बाळाच्या वधासाठी गोकुळामध्ये पाठवले. परंतु कृष्णदेवाने त्या पुतळ्याचा आवाज कशा प्रकारे केला हे दाखवण्याचा हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ गोळी तालुका संघर्षवर सविनय सरीचे सादर करत आहोत. पुतना राक्षसीचा वध, पुतना राक्षसीचा वध, पुतना राक्षसीचा वध. हे भारतीय राज्य आणि धन्य धन्य ही सारी प्रजा पिताजी प्रसन्न महाराजांचा माझ्या वयाच्या 20व्या वर्षी झाला तेव्हापासून माझ्या दराला सर्व जीवनावर पसरला. कडे कपारी गरजू लागला. माझे नाव कंस, जय ताक्षरी 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र सुद्धा थर कापू लागतो. माझी बहीण देवकी हिचं लग्न मी मोठ्या थाटामाटात पार पडलो. मथुरा नगरीत लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत होता आणि त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथात बसून चालली आणि तो रथ हाकलण्याचे काम स्वतः मी करत होतो. त्याच वेळेला कंस राजा सावध राहा. कंस काय म्हणे माझा हार वळली आणि भूतलावर जन्माला येणार रथातून खाली उडी मारली. देवकीची वेळ धरली. रथातून बाहेर गेला. वासुदेव मला शरण म्हणे कंस राजा देवकीला मारू नका. तिच्या पोटी होणारी बाळ मी तुला मध्ये घालते. गर्भपात आणि 8वा काय करावे या आले लक्ष. माझी मानलेली बहीण पुतणा हिलाच्या हरामखोराच्या वधासाठी पाठवला. प्रथम पुतणाला हाजीर करून घेतो. पुतणा
कसं पुतळा पुतळा हा मी तुझ्यावर एक काम देत आहोत. सरळ कोकणामध्ये जायचं आणि त्या नंदाच्या कार्टाचा वध करून यायचं. ही कामगिरी आम्ही तुझ्यावर संपत आहोत पुतळा. ही कामगिरी प्रशिक्षण आहोत. इकडे गोकुळामध्ये यशोदाबाई त्या नवजात बाळाला पळणामध्ये झोका देत असताना एक सुंदर अशी स्त्री ही गोकुळामध्ये प्रवेश करत आहे. पाहूया ही सुंदर स्त्री गोकुळामध्ये तरी का प्रवेश करत आहे. मी तुझ्या काळाचे दर्शन घेण्यास आले आहे. मी मथुरेचे राहणारे आहे. माझे पती श्रेष्ठ विद्वान ब्राह्मण आहेत. त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने पाहून सांगितले की नंदाच्या घरी एका महान आत्म्याने जन्म घेतला आहे. त्याचे दर्शन घेतात स्वर्गसुख प्राप्त होईल म्हणून मी इथवर आले आहे. मी ब्राह्मण पत्नी आहे म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या पतिदेवांकडून मला एक सिद्धी प्राप्त आहे. माझ्या स्तनातून सदैव मृत्याला वाहत असतात. त्या तुझ्या बाळाला बांधल्यास तो अमर होईल. ते तुझे बाळाचे माझ्याकडे. शेवटी या सुंदर स्त्रीनं यशोदाबाईवर मोहपाशाने निर्माण करून त्या नवजात बाळाला आपल्याजवळ घेतलेला आहे. आणि आपल्या सणात वीस प्रयोग करत सगळ्याचा पुत्र राक्षसीने आपला पूर्वरूप धारण करून त्या नवजात बाळाला आपल्या सणातून वीस प्रयोग करण्यास सुरुवात केलेली आहे. हे सारं नवजात बाळाला विष्णुदाने अवतारी श्रीकृष्णाने आणलं आणि श्रीकृष्ण देवाने तिच्या सणातून रक्तप्राशन करून अशा प्रकारे हे पुत्र राक्षसीचा त्या पुत्र राक्षसी श्रीकृष्ण देवाने वध केलेला आहे. सादर झालेला भाग आहे पुत्र राक्षसीचा वध. पुत्र राक्षसीचा वध. पुत्र राक्षसीचा वध. सरपंच शेनवडे यांच्याकडून 1001 रुपयाचं बहादरचं पारितोषिक काढले आहे. त्याचप्रमाणे प्रकाश धोंडू विजले खारकर यांच्याकडून 501 रुपये, अन्वी भरत विजले दिवा 201 रुपये, साई सतीश वाडोशे यांच्याकडून 101 रुपये, समर्थ निलेश करंडे 1001 रुपये, प्रमोद इंटरप्राइजेस अँड रुद्री फायटर्स कंपनीचे मालक सन्माननीय प्रमोद नारायण बांबाडे यांच्याकडून 1001 रुपयाचं बहादर असं पारितोषिक काढलं आहे. या सर्वांचं नमन मंडळामध्ये धन्यवाद. नमन प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षक हो, हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आपल्या समोर सविनय सादर करत आहोत. नृत्याची बिजली शृंगारी गवळण स्वर्गातील उर्वशी अप्सरा रंभा आणि आजच्या कलियुगातील नृत्य साम्राज्याला एक पाऊल मागे हो म्हणणारी ढोलकीच्या तालावर घुंगरा
घुगऱ्याच्या बोलावर, ढोलकीच्या तालावर, घुगऱ्याच्या बोलावर, नृत्याची भित्री, शिंगारी गवळण, पाहतच राहा शिंगारी गवळण. पहाटे पुनवेच्या राती लाडून घुमडा आरोळी गावाला देतोय ग. पहाटे पुनवेच्या राती लाडून घुमडा आरोळी गावाला देतोय राधा चाले पारून गोरस गागरी मथुरेच्या बाजारी ही राधा चाले पारून गोरस घागरी मथुरेच्या बाजारी
आमच्या नमनाची जाहिरात करणारे आमचे मित्र HD कॅमेरामध्ये शूट झालेले हे नमन आपल्या निलेश करंडे या YouTube चॅनलवर पाहायला मिळेल, तेव्हा निलेश करंडे या चॅनलला सर्वांनी लाईक व शेअर करा. याच्यावरून आमच्या नमन मंडळासाठी 1001 रुपयाचं बहादरचं पारितोषिक आलं आहे. तसेच सुभाष बेंडके धामापूर यांच्याकडून 501 रुपये, ईश्वरी नितेश करंडे यांच्याकडून 500, मुग्धन निलेश, साऊ विजले, प्राची विजले 500 या सर्व बक्षीसदात्यांचं तसेच चिपळूण
संगमेश्वर तालुक्यामध्ये दाभोळे माझे गाव. मावशी तुझ्यावर प्रेम करतो. जयश्री सुकम माझे नाव. यांच्याकडून 501 रुपयाचं बहादराचं पारितोषिक काढलं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ अत्यंत अभिनव. धन्यवाद. माझं जायचं आणि झाली ना तरी आलेच ना. हो ग आल्या सर्वजणी, पण आपण आपला मालिकण्या मथुरेलाच करायचं. गोकुळामध्ये आपला माल आला हवा तसा भाव मिळत नाही, म्हणून आपण आपला माल गोकुळाच्या इतका मथुरेला नेतो. हो ग बरोबर आहे तुझं. सध्याची परिस्थिती ही तीच चालू आहे. जो तो उठतोय आणि मुंबई काढतो. आणि गावची म्हातारी माणसं घरं सांभाळतात. लोक ऐक तर सगळे विकून परदेशी ऐकायचा विचार करताय. पण रसिको असं वागणं पटतंय का तुम्हाला? कसं पटेल सगळे विकून परदेशी मिरवायला? अगं बाई, स्वतःची जमीन दुसऱ्या लोकांना विकतात आणि ते लोक येऊन यांच्या जमीनीत व्यवसाय करतात. आणि आपली माणसं इतर ठिकाणी नोकऱ्या शोधतात. कोकणची माणसं साधी खरंच होळी जाईल. एक साधं उदाहरण घ्या ना. बाजारपेठा आपल्या, जमिनी आपल्या, पण त्यामध्ये मोठमोठे व्यवसाय कोणाचे? अगं त्याच्यात त्यांना समजलं कसे? हो राधे. आता तरी आपण सारं थांबवायला पाहिजे, नाही तर आपल्या तिथे आपल्या पाहुण्यांमध्ये राहावं लागेल. पण अगं याचा विचार नक्कीच आपली कोकणाची करतील. जिथे आपुलकीचे प्रेम माया, ममतेचा स्वच्छ भाव, ते माझं कोकणचं गाव. सण, रूढी, परंपरेची जपणूक करणारे ते जुने लोक आणि त्यांचे सुस्वभाव हेच माझं कोकणचं गाव. आणि एक जाती धर्म असून विविधतेतील एकता दर्शवणारं नाव तेच माझं कोकणचं गाव. निघाले कामे करून चटणी भाकर आवडली गाव कुणाची तर नाही देत गाव. कोकणचे गाव हे सारं ऐकायला आणि बोलायला खूप छान वाटतं. पण कोकणमध्ये राहिलंय कुठे काय? अगं ते सर्व ठीक आहे, आपण बाजारी जायचंय विसरलं की काय? हो ग, पण बाजार जायला मावशी हवी. तिच्याशिवाय बाजारची वाट दाखवणार कोण? हे राधे, मार्गी का मावशी का? अगं चंद्रा तूच मार्फत. मावशी अगे मावशी व मावशी. कोण ग? अगं मावशी मी चंद्रा. चंद्रा, आता सकाळ सकाळच काय काम काढलंस? अगं मावशी आम्ही त्या कोणी मथुरेच्या बाजार चाललेला येतेच ना. असं आहे का? मग आले हा. लगे बग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लगी बग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची. गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची.
चावले हो तमळे. अहो मंडळी बरं आहे ना, थंडी लागते बाई. अगदी शाब्दांचा जादूगार म्हणून ओळख ते आमचे बाई बाई बाई. सह्याद्री कोकण कला मंचाचे मार्गदर्शक संदीपजी सावंत आणि दिनेशजी कुडतरकर असू दे, पण जरा ह्यांच्याकडे बघितलंच पाहिजे. अगदी साहेब जरा पण ह्यांच्याकडे बघू का? आधी बघू ना, नंतर तुमच्याकडे बघते. बाय 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 बाय. अरे काय ग मावशी? अगं एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं? अगं मावशी, आम्ही मोहितपुरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. अगं मग जायचं ना. अगं मावशी, बाजाराची वाट मोहित माहित नाही. कसं आहे का? हो मावशी. बाजाराची वाट तुम्हाला कोणालाच माहिती नाही? नाही मावशी. अगं पोरीनो, मी तुमच्या सोबत बाजाराला येते. अगं पण घेतलंय काय ते सांगायला नको? अगं मावशीने सांगितलंच पाहिजे का? अगं माझे बिटुकले बाई, ते सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या साऱ्या माळाची मी आरोळी कशी बरं देऊ? अगं मावशी, तारा करते बघ सुरुवात. अगं हे तारा, काय गं मावशी? जरा येऊ दे ना तुझा वाटला. अगं काय घेतलंस ते सांग बघू. मावशी सांगते ऐक. दारोदारी सडा शिंपुनी खलवीत जातो दिन सारा. बाई आल्या आल्याच सारवणाला सुरुवात केली. मावशी ऐक ना. दारोदारी सडा शिंपुनी खुलवीत जातो दिन सारा. मी आहे गवळ्याची तारा, डोळी घेऊन ताकाचे मान चालले बघ बाजारा. तरीच म्हटलं का बांधलंय? हो मावशी. म्हणजे वजन कमीच असणार म्हणून एवढी वाढते. असू दे असू दे, चल हो माग. अगं हे सुंदराबाई, काय गं मावशी? अगं काय घेतलंय काय बाजाराला? सुंदरा सुंदरा म्हणून मध्ये हिनोदा साऱ्या गोपी. काय म्हणतेस काय? सुंदरा सुंदरा म्हणणे मध्ये हिनोदा साऱ्या गोपी. किती नाही म्हटलं तरी बाजार जाईल बोटी. ते तर चालणारच. बाजारी जाण्याची आमची हौसले मोठी. बाई ऐकते तुझं मावशी? हं. बाजारी जाण्याची आमची हौसले मोठी. तूप घेऊन डोईवर चांदी बघ नटी. अगदी नटी दिसतेस हो. चल हो माग. अगं हिरे, अगं आता तू मावशी, सांगतेस का हो, काय घेतलंय ते? दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने. हो का? हो मावशी, दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने, पण आम्हा गवळींची पाठ होते कोंबड्याच्या बागेने. बघा बघा बघा, अजून कोंबड्याच्या बागेवर उठते. तुम्ही कधी उठता? अलारामच्या गाड्या लागली ना. असू दे, बरं बरं पुढचं घे. किती आवरून झाले तरी उशीर होतो सारा. तू तर नारी जातीचा जन्मसिद्ध काय, बरोबर ना शाहीर? किती आवरून झाले तरी उशीर होतो सारा, पण दूध विक्रीसाठी आठवते किसमी गवळण हिरा. अरे हा, म्हणजे त्या मथुरेत तुझंच दूध एकदम फेमस आहे, बरोबर ना? दिसला तू. असू दे असू दे, प्रगती चांगली आहे. चल हो माझं. अगं हे राजाबाई, काय गं मावशी? अगं काय घेतलं ते सांगशील का? सांगते आई. गाई गुरांच्या अंबरण्याने होते दिवसाची नवी सुरुवात. हं, गाई गुरांच्या हंबरण्याने होते दिवसाची सुरुवात नवी. अगं मावशी पुढे ऐक बोल. काय? गाई गुरांच्या अंबरण्याने होते दिवसाची सुरुवात नवी. कोकिलेच्या आवाजाचे सुस्तीस मंजिल मंजिल गाणी. मना मनाचे कोणी मोठी फुलतील रानू राणी. द्यायचे माठ घेऊन चालली वगैरे रानू राणी. बाई माझी राजाबाई, मी काय म्हणते, दही जास्त जड नाहीये ना? नाही गं मावशी. अगं तू दिवसांदिवस कमीच होत चाललेस म्हणून विचारलं. चल हो माग. बाय 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 बाय. नव्या नवलाईची माझी चंद्रा, काय घेतलंय काय बाजाराला? मावशी सांगते ऐकून तर घे. हा हा सांग. सुख दुःखाच्या बांधून गाठी घेते पदरा आडून. सगळ्यांचंच आहे, बरोबर ना सावंत बुवा? सुख दुःखाच्या वाटी ह्या पात्रालाच बांधून ठेवतात. पुढे सांग. सौभाग्यासाठी झटटतात दिसत नाही सर मी. हो का? ते तर सगळ्या नारी जातीचा धर्मच आहे. अगं मावशी ऐकून तर घे. अजून पुढे आहे. आईचं बायकन जणू तिजरचं कपाळ. अगदी बरोबर बोललीस. आता ही अगदी बरोबर बोलली ना काकी. बाईचं बायपण अगदी तिजोरीचं कपाटच आहे, बरोबर ना दादा? म्हणजे एक साधं उदाहरण घ्या. आता मुला आणि मुलीचं प्रेम होतं, बरोबर ना? पण दोष मात्र कोणाला देतो आपण? मुलीला ना. ती मुलगीच तशी अशी आहे, किंवा कुणीही करा म्हणजे, पण नारी जातीलाच दोष देतो ना. अगदी बरोबर बोललीस हा, की बाईचं बायपण जणू तिजोरीचं कपाटच आहे. अगं मावशी ऐकून तर घे, पूर्ण होतं ते. बाईचं बायकन जणू तिजरचं कपाळ. चंद्र नावाची गवळ मी भरून घेतलंय दोन्ही. वा 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 वा, फारच छान माल घेतलायस पोरीनो.
चला तर मग अगं हे पोरीनो, अगं आता काय झालं? अगं मावशी आम्हा मुलीने विचारलं तू काय घेतलं सांगितलं नाही बघ. अगं मास काय मिळीचं, कशात काय अन फाटक्यात पाय. चला तर सांगितलं पाहिजे. अगं एवढा हट्ट पण माझ्याशी तर ऐका हा पोरीनो, तुमच्या पद्धतीने तुम्ही 7 शृंगार केलाय नवा. पोरीनो, तुम्ही तुमच्या परीने 7 शृंगार केलाय नवा. मी आणलाय खावा. अय्या बाबा, अरे सर्वांनी अगे चल हो मागं. अगं द्या जरा येऊ दे हवा. मी तर तीच बोलते बघ. असं होय. बरं पोरीनो, हा यमुनीचा घाट की नाही फार बाई अवघड आहे. आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही. चला तर मग शृंगारासनार सजली आशाने जणू मी भिजली देखण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली डोईवर घाट घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली हो बाजारात जाण्या मोहली डोंगरात जाण्या मोहली आरसाने जणू मी भिजली देखण्या रूपाची बाहुली
ग्रामसेवक गोळवली यांच्याकडून 1001 रुपये, सुमन गुरव संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपये, देवकादाजी किंजलकर व कैलासवासी दादूदाजी किंजलकर यांच्या स्मरणार्थ मुळू देवका किंजलकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये, समीक्षा मनोहर किंजलकर, विद्या प्रज्ञेश अंकिता धनावडे 501 रुपये, गोळवली राऊरवाडी ग्रामस्थ विकास मंडळ यांच्याकडून 1111 रुपये, वेद संजय चव्हाण यांच्याकडून 501 रुपये. या सर्व बक्षीसदात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळामध्ये धन्यवाद. पिकाना सावळा रे या गोकुळ चराणा, पिकाना सावळा रे या गोकुळ चराणा.
रामोत्तर संपल्यापासून पृथ्वीवर मोठमोठे दैत्य वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालू लागला. तेव्हा पृथ्वी माता गाय शिरून घेऊन विष्णूला शरण गेली आणि म्हणाली, विष्णू, कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालत आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, काळजी नका करू, मी देवकीच्या पोटी 8 अवतार घेऊन कंसाचा नाश करेल. तोच मी 8 अवतार श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. पण हो, त्या कंसाची खोड कशी मोडायची? आले लक्षात. मथुरेला नेणारे दही दूध बंद केले पाहिजे, मग ते आपल्याला चालून येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर संपवली पाहिजे. सुदामा, ए सुदामा, आलो रे देवबाबा, आलो. आशीर्वाद असो. देव बाप्पा, एकाएकी बोलवण्याचे कारण कारण म्हणजे एकच आहे. आणि ते कोणते? 16 नसतं 108 डोळ्यांचा वेळा थाटमाट करून मथुरा नगरी जातो. त्या न जाऊ देता आपल्या गोकुळात राहायला पाहिजे. ही कामगिरी मी तुम्हा दोघांवर सोपवत आहे. देव बाप्पा, एवढीच त्या कामगिरी झाल्या आपण पुढच्या मनात. येतो मी. अरे पेंड्या, अरे सुदामा, देवबाप्पाने सांगितलेली कामगिरी ऐकलीस का? अरे देवबापाने सांगली कामगिरी मी ऐकली. अमर? अरे पण आपण त्या 16 सहस्र 108 गोपिका आणि आपण फक्त 2 जण. अरे हो, मग? परंतु देवबाप्पाने सांगितलेली कामगिरी आपल्याला पार पाडलीच पाहिजे बघ. कामगिरी पार पडावीच लागेल. पण मी काय म्हणतो माहितीये, हा? ही कामगिरी आपल्या दोघांच्या होणार नाही. अरे बाबा, म्हणून काय म्हणतो माहितीये, एवढा घाबरतोस? अरे घाबरायची सवाल येत नाही. अरे हे बघ, तू कशाला घाबरतोय? अरे आपल्या जोडीचा तो बालमित्र आहे ना, बोबड्या, बोबड्या, त्याला आपण आवाज देऊया. घे हात करून गेला लवकर. परंतु येईल का तो लवकर? अरे हात मारून तर पहा. बघतो, अरे. असेल तर येईल. मार मार, ये. अरे बोबड्या रे, बोबड्या! छे. अरे जोरच नाही कुठे. जोर तिथे आहे, तिथे तुझा आवाजच पोचत नाही. जरा जोर लाव. काय म्हणतोस काय? अरे हो. बघतो बाबा एकदा. अरे बोबड्या रे, बोबड्या!
आला 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 हात दिला हात दिला. अरे कोबड्या, अरे लवकर ये लवकर, गोकुळात किती मजा आहे बघ मजा. अरे तुला बोलवता नाही आम्ही बोलवतोय बोलवतोय. बोलवतोय. अरे बाबा गाई वासरा असली का तुझ्याकडे, पण तू लवकर ये. अरे मग होय. गोकुळात किती मजा आहे बघ. म्हणजे अरे त्याचा आता पोर पण आहे वाटतं सांगायची. छोट्या मुलाला पण आलं ना? हा त्याला पुरा समजा बरोबर बरोबर गुन्हा असतो. ए गोवड्या त्याचा आवाज पण येत नाही रे एवढ्या मुलातून. बराच लांब आहे ना तो. अरे भरपूर लांब असते काय. तेव्हा तुला आवाज पोचत नाही. अरे लवकर ये. अरे तुझं माग मारित गाई रानाला, गाई रानाला रे तुझं म्या, गाई रानाला. अरे तुझं माग मारित गाई रानाला, गाई रानाला रे तुझं म्या, गाई रानाला. अरे तुझं माग मारित गाई रानाला, गाई रानाला रे अरे तुझी काय कोण आहे. अरे माझा काय पकडतो. अरे रात माझी गाडी जमीन करते. जमीन जोत मध्ये काय हितकी डवलती काय आहे काय ती कुठाल्या. अरे बाबा इतकी अरे बाप कुठे आहे. रे पुरा मी काय म्हणतो, हे गायला शिकवलीच नाही तू. ही काय आणलीस तरी कुठून. अरे बाबा जवळची काय तुला काय सांगू. इतर आहे इतर काय अरे इचलकरंजी नाही, इचलकरंजीची असेल. अरे होय बाबा इतर तुला काय सांगू. अरे त्याच्या भाषेमध्ये तसंच असेल. अरे इतर मी काय म्हणतो आता आहे, की असू दे इचलकरंजीची. आता एक काम कर, तिला जाऊ दे बघ, ती वासरं हंबरतात बघ. ए कोणती जाऊ दे मला, जाऊ दे. तू काय कर माहितीये का गाय लावणार गोट्यात व्यवस्थित बांध. हा झाला बिला व्यवस्थित घाल. जर गाय केला तर तुला आता ह्या दांडक्यानं आलवा करून टाकीन बघ. म्हणजे हा काढतो झाला. अरे झाला बिला मेला झाला काय
पण मी काय एवढ्या मोठ्या मोठ्या गाय तू पाहतोस अरे पालतोच म्हणजे काय तुमच्या गाई मधी पालून उपयोग काय आहे? म्हणजे ह्या जीवाला एकचे एक कोल जन्मात आला. अरे पण तो एकतरी आहे ना. अरे एक कोलगा आहे पण अजून उपयोगाचं काय मेल्याचं कलमच चांगलं नाही. अरे बा पोरगा तुझाच ना पोरगा. काय मेलं? अरे एवढं काय इतकंच का तुझ्या पोराला? ह्या पोराचं कलम धन नाही तुला काय सांगू. म्हणजे आपल्या श्रीकृष्ण देवानी किती जन्म घेतली, हा ते बरोबर आहे. मग वेगवेगळ्या रूपामध्ये जन्म घेततील की नाही सुधारले. होय. कधी रामाचा जन्म घेतील, कधी कृष्णाचा जन्म घेतील, कधी दत्ताचा जन्म घेतील, कधी इत्तलाचा जन्म घेतील. बरोबर आहे. आणि आता हा युग कुठला आहे मला सांग. अरे कलियुग. पण एवढी सगळं त्रेता युग गेलं, द्वापार युग गेलं आणि आता हे कलियुग आहे. पण कलियुग गली एवढी सगळी युगा झाली पण माणूस काय आतापर्यंत सुधारलेला नाही. नाही सुधारला. ह्या माणसाचं कर्मच चांगलं नाही. हा, तुझ्या पोरासारखं. हे गेल्या पोलात सांगतो. अरे पण बेड्या, अरे या जगात सर्वच माणसं अशी नाहीये. अरे बाबा ते सगळं तुझं म्हणणं बरोबर आहे पण एवढी सगळी युगापालातली एवढी सगळं देवांना जन्म घ्यावं लागले कारण माणूस आतापर्यंत सुधारला नाही. माणूस काय करायला लागला माहिती आहे काय? आज ह्याचं वाद करतोय, उद्या त्याचं वाद करतोय. ह्याचं वाद करायला इकडं 5 नारळाची वती भरतोय, त्याचं वाद करायला तिकडं काय ती सोन्या चांदीचा दागिना देतोय. म्हणजे लतिक मायबाप लेखक नुसतं 5 नारळांनी सोन्या चांदीच्या नुसत्या वत्या भरून काय उपयोग नाही. आपलं जर कर्म चांगलं असलं, आपलं जर नामस्मरण चांगलं असलं तर तुमचा एकही केस वाचला होणार नाही. बरोबर ना? प्रत्येक माणसानं आत्मचिंतन केलं पाहिजे. नुसतं वर्ण दिसून चांगलं असून उपयोग नाही. तुम्ही घरात जाऊन आत्मचिंतन करा, मी आत्म किती वाईट आहे. प्रत्येक मानवानं विचार केला पाहिजे. नुसतं मी स्पीच चांगलं देतो, चांगला बोलतो म्हणजे चांगलं नव्हे. आपल्या मनामध्ये किती पाप आहे हे प्रत्येक मानवाने विचार केला पाहिजे आणि तो तुम्ही जरूर कराल आणि तुमचा जीवनाचा खातर करून घ्या. हे एवढं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला सांगतो आणि तुमची दादा घेतो. अरे ए बोबड्या, ए बोबड्या, अरे पुढे पुढे पुढे. अरे एवढं तू ब्रह्मंडात सांगितलं, ब्रह्मंडात सांगितलं ना असं करायचं तसं करायचं. बरोबर. आणि या पोराला सुद्धा मला तुझ्या तसं थाटतं. अरे मता कीर्तन का नाचला किंवा मता फुजाली असताना जगात सांगे बलमद्यान आणि स्वतः कोणता पाठ्या अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे स्वतःच्या मुलाची परीक्षा करून त्याला सांगितलं. तसं झालं ते म्हणू दे. तुम्हाला हिथं कशाला बोलवलं? लवकर जागेवर आलाच पडायचं. सांग. अरे तुला आम्ही येथे लोळवलेलं नाही, तुला आम्ही पहिल्यांदा बोलवली नाही. काय म्हणतोच काय? आणि ते कशासाठी कशासाठी लवकर सांग, लवकर सांग बरं काय झालं? आपले सुखीचे वाले होते बघ. आता म्हणतोय हा. अरे पण कशासाठी अरे आले? त्याने आपल्याला एक छोटीशी कामगिरी सांगितली. छोटी कामगिरी? हो मग कसली कामगिरी सांग अरे बरं. कामगिरी 16 शास्त्री 108 गौरवींचा मेळा. एक हात जोडून. तुझा बापूच गेला मेला काय काही कोण मेला म्हणून कशामध्ये बोलतो? अरे 16 शास्त्री 108 गौरवींचा मेळा तो थाटपाट करून मथुरेत तुम्ही काय बघ असा. मथुरेत न जाता आपल्याच गोकुळात राहायला पाहिजे. काय म्हणतो काय? ही कामगिरी आपल्याला पार पडायची आहे. आता म्हणतोय त्याला कारण आहे काय माहितीये? काय कारण आहे? कृष्णदेवांचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? आपल्या गोकुळातलं दही दूध गोकुळातच राहिलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. कंस राजाच्या नगरीत नाही गेलं पाहिजे. एकदम बरोबर आहे. फार माजला आहे. बरोबर लय पाहतला आहे मालकुटा झालाय. म्हणतो इंद्राच्या झाडाखाली तुम्ही होतास ना, तिथून गवळणी वरती आल्यात मग घाट चढून. तर आपण लपून बसूया. लोकांनी घेतले. बाय 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 बाय. अरे हे भेट्या. आपल्यावर सारखं चौकत चला.
आणि लय जमिनीचं बापले. तुमच्या हातात कोणाला आहे? असू दे. अरे आम्ही काय म्हणतोय अरे काय आलं म्हटलं तू? माहिती आहे त्याच्याकडे जमीन आहे, दूध तूप ओळी सर्व काय हा आता म्हणतोय वेळायच का भूक लागली फार बघ एवढ्यावर बाबा समाधान नाही एवढं काय भाग झालाय? माझ्या पोराला थांबायला शरम सगळं सोडले ना आडवे काय येत आहे? हा मी पण लवकर मुद्द्यावर आली लवकर समजलं की का? अगं मावशी आम्ही काय म्हणतो ए, हॅपी हॅपी. तू चाललीस कुठे बाजाराला इकडे ये. अरे ही मावशी मेन आहे हे ना काय? काय म्हणते माहिती आहे हा. बाजाराला चाललोय मावशी तुला बाजाराला जाता येणार नाही अगं आम्हाला ओळखलंच नाही तुम्ही आम्ही श्रीकृष्ण देवांचे सवंगडी आहोत सवंगडी तुम्ही देवांचे सवंगडी असाल हो, हा मग? देवांचे सवंगडी असाल हा. तर तुम्ही मला इथे अडवताय का? बरोबर मुद्द्यावर आली अगं अडवतोय का हा. आपल्या गोकुळातला माल आपल्या गोकुळातच राहायला पाहिजे अरे पण का? तू गोकुळ आपल्या बाबाकडे मारू ना अरे बाबा, हे त्या मोतोरं निघले तर कौसुरात त्याला कशाला थांबताय मारू का? नाही? हे बघ, हा मग? माझा हा. माल हा इथेच विकेल हा. पण मला योग्य तो भाव इथे मिळतच नाही आणि तो भाव मला त्या मथुरेत खूप चांगल्या प्रकारे मिळतो. म्हणून कसं? चुकीचं आहे मावशी चुकीचं आहे तुझं अगं जर का तो तुझा मथुरेतला माल जर मोठ्या प्रमाणात जर आपली बाजारपेठ वाढली तरी तसं संपेल बरोबर आहे. नाही संपलं हिला मेलीला जागा तुला कुठे जाता येणार नाही. हो, सगळं आहे. पण काहीतरी कारण असेल ना. कारण देवपापांच्या हुकूमच तसा आहे बरोबर तसं आहे. बाजारात जाता येणार नाही तुला इथेच थांबावं लागेल अरे सोडणारच नाही कुठून आलाय तुम्ही? तुला थांबावंच लागेल म्हणजे तुम्हाला मला इथे अडवायचं एवढं एवढं काय आम्ही कशासाठी एवढंच आहे ना. मग बरं ठीक आहे. हे पुरी नो काय म्हणतो कुठले वेड्यावाकडे कळतच नाही. याला काय इथे म्हणते? थांबू दे. थोडा वेळ विश्रांती घेऊया. हे गेले. तोपर्यंत एवढं का बघ किंवा द्यायचं ना तू. अरे त्यानं काय डोळे खाल्लं की का या फॅक्ट्या करा. हे फुकणी आहे बघा एवढी एवढी. माझी कापी दे, कापी. चट, 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 चट. लोकांनी बट्ट्याची नाही पाहिजे बघून घेतो. बट्ट्या बट्ट्या अरे हाय कपडे नाव अहो कसं काय हाय एकदम बरोबर आहे. सगळं बरोबर आहे ना. बरोबर आहे. आता तुमचं इथे काय आहे? आता इथं काय आहे ते तुला सांगितलं असतं पण टाइम भरपूर झालाय. मला त्या थकल्या लवलनी बसली आहे. तुला बसायचं आहे का नाही? अरे मला बसताच येत नाही तर बसू कुठून? नाही बसता येत आहे. जोडीचे गेले ना.
असे नसतात. कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्ती किचुरा, सोन्याच्या विटेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. ते पण अरे खरंय. जेव्हा वाघेच्या घोड्याने धुरला उचलला, साळवंकार किंतीला बांधून ठेवला आणि आठवतात मी तुझे गोड धारण केला आहे. आपली ओळख सांगा. तर राधे. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. जन्म बंदिखाना ये जो देखता गाना, जन्म बंदिखाना ये जो देखता गाना, वाढलो या तुझवना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. जन्म बंदिखाना ये जो देखता गाना, जन्म बंदिखाना ये जो देखता गाना, वाढलो या तुझवना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. पहिला अवतार मच्छरूपी ही गधरीला, दुसरा अवतार कुर्मगराने काकारीला. तिसरा अवतार वरह हिरण्याचा कलहर, चौथ्या अवतारी नरसिंह हिरण्याचा शपवध. अचानक लीला विष्णुरूपे भक्त रक्षणा. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. वामन रूपी बडी पातळी वीरधारीला, भक्त रक्षणासाठी परशुराम अवतारला. सत्यवचनी राजा राम, रावणाचे गर्वहरण, आठवागामी श्रीकृष्ण गरुडा कवचाचे हरण. अचानक लीला विष्णुरूपे भक्त रक्षणा. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. जन्म बंदिखाना ये जो देखता गाना, जन्म बंदिखाना ये जो देखता गाना, वाढलो या तुझवना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना.
लावूया देव हो आम्ही तुम्हाला शरण आले आहोत कशावरून एखाद्या गाईच्या वासरावरून कुणाला रजा आहे थांब रे वचन पूर्ण कर हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी विराधा बावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी हरीचा गुण थकले आज तुला आण रे माझी विराधा बावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्मजन्मांतरची या गोकुळात झाले रागलीला कृष्ण राधेची हरीचा कोण रंगले आज बोला रे माझी विराधा बावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्मजन्मांतरची या गोकुळात झाले रागलीला कृष्ण राधेची हरीचा कोण रंगले आज बोला रे माझी विराधा बावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी
यांच्याकडून मावशीसाठी 501 रुपये, पवन महेश भडवलकर 100 रुपये, सुनील सकाराम बोले 501 रुपये, कैलासवासी प्रमोद परशुराम शिंदे यांच्या स्मरणार्थ युवराज शिंदे 501 रुपये, प्रमिला दिलीप पवार, आयुष व मनस्वी 501 रुपये, चिपळूण गेटच्या बाजूला संगमेश्वर तालुका दाभोळ माझं गाव, मावशी तुझ्यावर प्रेम करतो, जयसिंग सुगम माझे नाव 501 रुपये, आदित्य विजय दुलम 201 रुपये, श्रद्धा दत्तराम धनावडे धामापूर गायकांसाठी 251 रुपये, श्रीराम पादेव हॉटेल सनराईज मालक यांच्याकडून 1100 रुपये, प्रभावती प्रकाश करंडे 501 रुपये, समीक्षा मनोहर किंजलकर कृष्णासाठी 501 रुपये, किसन हिराजी चव्हाण 501 रुपये, सुभाष शिवा पाष्टे 1001 रुपये, शाहीर सन्माननीय शाहीर विकास लांबोरे बुवा यांच्याकडून 501 रुपये, उमंगा खांडेकर यांच्याकडून 201 रुपये, श्री सुनील रामचंद्र चव्हाण संगमेश्वर तुरम हरेकरवाडी तेलेवाडी 201 रुपये, शालिनी करंडे व ज्योत्ना करंडे 201 रुपये, मृदुंग मणींसाठी कोकणातील युट्यूबर मावशी यांच्याकडून मावशीसाठी सुरेश गायकर यांच्याकडून 201 रुपये, कैलासवासी सौ अंकिता अंकुश मांजरेकर यांच्या स्मरणार्थ सुयोग मांजरेकर यांच्याकडून 201 रुपये, या सर्व बक्षीसदात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. असं झालं तरी का रोज कोकणातून येणाऱ्या गवळण आज एकाएकी बंद का आले लक्षात त्या नंदाच्या कारखान्यात कोकणात काहीतरी दंगामस्ती केली असता काय करावे या नंदाच्या कारखान्यात पुतणासारखे अनेक राक्षस त्या हरामखोराच्या वधासाठी पाठवले परंतु त्यांचा देखील काही खास पत्ता लागला नाही. काय करावे काही कळत नाही. आता आपल्यालाच काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आले लक्षात आपल्या राज्यामध्ये धनुर्याग यज्ञ करावा. अशा यज्ञासाठी आमच्या लाडक्या भाचे श्रीकृष्ण आणि बलराम ज्यांना आमंत्रित करावे आणि त्यांच्या कंपाने वध करावा. परंतु ही कामगिरी करणार अक्रूर मामा मथुरा प्रजापती कंसराज यांच्या चार त्रिवार महाराज आम्हाला एकाएकी बोलण्याचे कारण आम्ही आपल्या राज्यामध्ये धनुर्याग यज्ञ योजला आहे आणि या यज्ञासाठी आमचे लाडके भाचे श्रीकृष्ण आणि बलराम यांना तुम्ही आमंत्रित करायचे आहे. महाराज आपली कामगिरी झालीच म्हणून समजा. ठीक आहे अक्रूर मामा येतो मी. अरे माझ्या लाडक्या परमात्मा वध करायचा हेतपटच नाही तर माझा परमात्मा श्रीकृष्ण आणि बलराम यांचे सारे डाव हाणून पाहिल्याशिवाय राहणार नाही. चला चला त्या गोकुळामध्ये.
देव पुत्राच्या प्रेमातील कंसराज यांनी धरून या योजनेतलंय. या योजनेकरिता तुम्हा दोघांना घेऊन जाण्यासाठी आलोय. चला तर. महाराज आपण सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि बलराम यांना घेऊन आलोय. आपण त्यांचा चांगला पाहुणचार करून घ्यावा. अरे माझ्या लाडक्या माझ्या बस माझ्या शास्त्र लहान तोटी मोठा घास ठेवला तो मूर्तीला पण किती वेळा असते मामा? घासता मग हो युद्धात नाही Hey!
प्रेक्षक हो, आतापर्यंत झालेला कार्यक्रम शांत चित्राने पाहून आम्हाला लागला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल हौशी कलाकार नमन मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. मायबाप रसिक प्रेक्षक हो, लगेचच आम्ही आमच्या वगनाट्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आलेली पारितोषिकं पुढील प्रमाणे विंजलेवाडी युवा उत्सव मंडळ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. कुमारी आदित्य गोंधळ